नवसहस्रकाच्या उदयापूर्वीचा संधिकाल अवलोकनार्थ बनलेला. ज्ञाननाथजी या व्यक्तित्व प्रवाही सागराला माझ्या मिसळण्याला एव्हाना 9 वर्षे होत आली. एव्हाना चैतन्यशिला आश्रमाची निर्मिती झालेली. त्यानं आपली जुनी आठवणी जपत नवसर्जनाला वाट मोकळी करून दिलेली. 2 खोल्यांच्या जोडीला आता मोठा ध्यान कक्ष जोडला गेलेला. त्यात अनेक शिवपूजा अनुष्ठाने झालेली. स्वतंत्र स्वयंपाकघर एव्हाना आकाराला येत चाललेलं. आजान वृक्षाच्या जोडीच्या विस्तार त्यानं आपल्या पानापानांमध्ये आमच्या बरोबरीनं आळंदीतील सिद्धपेठ ते आश्रमापर्यंत केलेला सुखमयी प्रवास आठवणींच्या रूपानं सुरक्षितपणे सहजतेने जपलेला. बेलवृक्षाचं अस्तित्व त्रिदलापेक्षा काट्यानं दर्शवलेलं. मातीचं अंगण जाऊन शहाबादी फारशीनं स्वच्छपणे मिरवलेलं. अनेक साधन प्रवाह आश्रमीय वातावरण भारावलं गेलेलं. स्मृतींच्या शिंपल्यात अनुभूतींचे मोती तयार झालेले. ज्ञाननाथजी, सौ मनोरमाबाई रानडे व अनेक साधक गणांच्या बरोबरीचे अनेक अनुभवी क्षण हळुवारपणे जपले गेलेले. पाश्चात्य पौर्वात्य विचारधारांमध्ये केलेलं अवगाहन, ज्ञानदेवांच्या चैतन्यमय शब्दांच्या आघाताने माझी व नाना खोपडे यांची झालेली कंपायमान अवस्था सद्गुरु स्पर्शाने सहज बनलेली. अशा अनेक घटनांची जाणीव आश्रमाने मात्र जपलेली हळुवारपणे. पण माझे आश्रमीय जीवनाशी, त्या प्रवाहाशी सूर काही जुळू शकले नाहीत. आता त्या सर्वांपासून खूप दूर येणं झालेलं. स्मृतियुक्त सूर्याचं या सहस्रकातलं अखेरचं दर्शन संधिकालयुक्त. आठवणींच्या ढगांनी वाऱ्याबरोबर वाहत जाऊन क्षितिज पार केलेलं. सूर्यबिंब आरक्त बनलेलं. केशरी रंगाचा अवकाश सागरात क्षणभर रेंगाळलं. पूर्व दिशेच्या राऊळात नुकताच चंद्र आकारानं प्रवेश केलेला. आपल्याला प्रकाशित करणाऱ्याला त्यानं अभिवादन केलं. ते स्वीकारलं गेलं व नवसहस्रकाच्या उदयासाठी तो आरक्त आकार अंतर्धान पावला. माझं सर्वांग दर्शनानं पुलकित झालेलं. सर्जनशील बनलेलं नवपाऊल गतिमान बनलेलं नवसहस्रकाच्या प्रवेशासाठी. नवीन सहस्रकाचा अरुणोदय अनेक नव्या दालनांना उघडून दाखवत होता. सूक्ष्म देहाने नवीन नवीन ठिकाणी जाणं घडतच होतं. आळंदीतील सिद्धेश्वरापासून सूक्ष्म मार्गाने कैलास मानस दर्शन एव्हानं झालं होतं. अनेक प्रक्रिया होत होत्या. साधनातीत होण्याच्या मार्गावर जीवनानं मला आणून सोडलं होतं. अनेक अज्ञात ठिकाणी माझा सूक्ष्म देह जात असे व ते अनुभव बसल्या जागी प्राप्त होत असे. असा तो काळ चालला होता. ध्यानावस्थेत अंतर्गत ऊर्जेचं गतिमान रूप दिसत असे व त्या दर्शनाप्रमाणे माझे हातून एक चित्र तयार होत असे. प्रथम अर्थात अंतिम. नंतर त्यात मला बदल करता येत नसे. जवळजवळ 22 रेखाचित्र माझेमधून उदयाला आली. काही काळ निःशब्दतेत व्यतीत झाला. प्रकाशाच्या वाटेवरून नादाच्या साम्राज्यात प्रवेश करता बनत होतो. असंख्य नादांचे स्पंदन सतत सातत्याने चालू असत. झोपेत, जागृतावस्थेत, सुषुप्तीत, ध्यानमयतेत. अखंड हे चराचरच मला नादमय दिसत असे. प्रकाशाला पण अंगभूत नाद असे व नादालाही अंगभूत प्रकाश असे. नादमय प्रकाश, प्रकाशमय नाद कधी निसर्गाच्या सानिध्यातून अंतरविश्वात प्रवेश करीत असे तर कधी अंतरनाद बहिर्विश्वात प्रवाहित बनत असे. या क्रीडा चालू असताना माझं सामान्य जीवन मात्र सहजतेनं प्रवाही राहत असे. कुठेही द्वंद्व उभं राहत नसे. दोन्ही क्रियांना मी पाहत मात्र असे, अनुभवत असे, सर्व समावेशकतेनं. वेळोवेळी जमेल तशी नोंदही करून ठेवत असे. त्या नादलहरी प्रकाशयुक्त अशा मला अखंड व्यापून असत. हे मला बुद्धिगम्य व्हायला 2-3 वर्ष जावी लागली व मी सहजते माझ्या वादनातून प्रगट करण्याचा आता एव्हाना प्रयत्न करू लागलो होतो. कारण अवघड असे कार्य. कारण नादामध्ये लुप्त होणारं माझं अस्तित्व त्यामुळे श्रवण करणाराच त्या ध्वनिसागरात एकरूप झालेला.
त्यामुळे त्या सागरात विरघळत असताना व त्यातून परत अवगाहित होऊन परतत असताना जाणीवेला जे थोडं बहुत आकलन होत असे ते उतरवण्याचा प्रयत्न करू लागलो. मुक्ततेला बंधनांचं कुंपणात बंदिस्त करू शकतच नव्हतो. अवकाशात हा नाद अखंड कंपायमान असतोच. काळाचं गणित मानवा, तो व्यापक सर्वत्र चराचरातून झिरपणारा वाहणारा. त्याला अडवायचं कुठे व कसं हे बुद्धीने ठरवू शकत नव्हतो. नवीन सहस्रकात माझं जीवन उजळून निघतच होतं, सुस्नात होत होतं. काव्यमयी व नादमयी विश्वात माझा प्रवेश झालेला. मार्गक्रमण चालू होतं. या मार्गक्रमणात अनेक पांथस्थ भेटत होते, संवाद घडत होते. एव्हाना प्रणवोपासना मराठीत तयार झालेली, इंग्रजीत केली गेली श्रीमती प्रमिलाताई देशपांडे यांच्या मार्गदर्शनाने. या मालिकेतील त्या मेरुमणी. मग हिंदीत केली गेली माझ्या शाळेतील रानडेबाईंच्या मार्गदर्शनाने. गुजरातीत केली गेली माझ्या मावशीचे मिस्टर श्री जी के भंडारी यांच्या साहाय्याने. व कानडीत परावर्तित झाली डोंबिवलीच्या श्री कोडियाल काकांच्या साहाय्याने. पंचभाषेच्या धारेतून ज्ञानदेवांचा प्रसाद प्रवाह वाहू लागला. ह्या पंचधारेत अनेक आर्त जिज्ञासूंना सुस्नात करण्यासाठी काव्यमयी नादमयी प्रवाह विस्तारित होत होता. माझ्यासह अनेकांना सुस्नात करत होता, प्रवाही बनत होता. एव्हाना एक निखळ सुरमयी धारा या गतिवान प्रवाहात सामावली जात होती व्यक्तित्व रूपाने. ती म्हणजे सुरमणी राजेंद्र तेरे देसाई, ज्यांनी श्रीकृष्णाच्या बासरीला आपलं साधन बनवलं होतं. स्वर साधनेसाठी निगर्वी वादनशैली आत्मसात केली गेली हरिप्रसाद चौरासियांकडून. ह्या त्यांच्या अनुभवी प्रवाह स्पर्शाने माझ्या नादमयी प्रवाहात चैतन्यानं प्रवेश केला. ते अधिक उन्मुक्त बनलं. आता तर त्यानं सागरात प्रवेश केला होता. अनेक धारा येऊन मिळतच होत्या, बहुरंगी बहुढंगी. श्रीमती प्रमिलाताई देशपांडे एक शिस्तीची धारा. माझ्या सागराला एव्हाने किनारे जोडले जात होते. त्यामुळे दादा पराडकरांची निखळ स्वामी राममय धारा संमिलित झाली होती. साई अनुरक्त दादा वाडेकरांचे अनुभवामृत ओंजळीचे अर्धे बनून माझ्यात सामावले गेले. अवधूत कामतच्या बरोबरीनं सुनीलजी कुरणे हा काव्यमयी चित्रकार, जो सद्गुरू स्पंद प्राप्त झालेला, हा जोडला गेला. असे अनेकानेक जोडले जात होते. व्यक्तिगत न राहता विश्वात्मक बनत होतं. आता सागराला किनारे जोडले गेले. श्रवण आरतांची किनाऱ्यावर दाटी होऊ लागली होती. त्यात अरुण गोखले व परिवार, श्री लिमय काका काकू, खाडीलकरबाई, पाठकबाई, शर्माबाई, एक बोटेताई, श्री रमेश जोशी काका काकू, गाय कैवारी परिवार, कोडियाल काका, अनंत पाठक, केतकर काका, भाई म्हात्रे, निवृत्ती पाटील, सुरेश भगत, श्री भडबडे, चांदवडकर परिवार, असे अनेक साधक गुरुबंधू भगिनी, तसेच श्री विनोद बोधनकर, जलदिंडीचा उद्गाता. आम्ही एकत्र बनून त्या विश्वात्मकाशी मेळणीसाठी प्रवाही बनलो होतो. नवीन धारा श्री नंदे, रवी मेहेंदळे, भाऊ पाथरे यांच्या रूपाने संमिलित होतच होती. आम्ही सर्वजण अवगाहित सुस्नात बनत होतो. श्रवणाचे मिसे वैसावे येऊनी या ज्ञानोबारायांच्या शब्दांचा अनुभव येऊन त्या नादब्रह्माच्या किनाऱ्यावर जमलेलो आहोत. आनंद यात्री बनलो आहोत. नादमयी सागराचे किनारे अनेकांनी सजले गेले आहेत. वैश्विक प्रकाशोत्सवाला सुरुवात झालेली. सद्गुरू सानिध्यामुळे माझ्या जीवन प्रवाहाला अनेक धारा सहजच जोडल्या गेल्या. सहृद सख्य प्रवाही बनलेले अखंडपणे. त्यात पुण्याचे नाना पाकणीकर, दाढेताई, रमेश बावकर, मृणालिनीताई जोशी असे अनेक, नाशिकचे अरुण खोंडे, रंजन कुलकर्णी, तसेच महामंडलेश्वर संवितानंद सरस्वती व अनेक, ठाण्याचे दिवाकर अनंत घैसास काका, लेले काका, कर्वे काका, कोडियाल काका, जोशी काका, संत काका, गाय कैवारी काका व केतकर काका, हे सर्व म्हणजे डोंबिवलीतील पंचधाराच. कैलासवासी भोसेकर काका एक आगळी वेगळी धारा, स्वयंभूची. अशा अनेकांना मी सहजतेने जोडला गेलो. भविष्य वर्तमानात बदलत होतं. क्षणार्धात वर्तमान भूतकाळात परावर्तित होत होतं.
मनमोराचं पिसारा फुलवून नृत्य सुरू झालेलं. स्मृतींचे गडद निळे ढग अवकाशात जमत होते. श्रावण सरी बरसू लागल्या. ओढे नदी नाले ओसंडून वाहू लागलेले. स्मृतींची तळी बनू लागलेली. गतस्मृतींच्या लाटा त्यावर सुरू झालेल्या. नवसहस्रकाच्या पूर्वसंध्येला माझ्या उंजळीत पहिलं पुष्प ज्ञानदेवांच्या वाणीमार्फत उन्मिलित झालेलं. ते म्हणजे प्रणवोपासना. पहाटे एक मधुर आवाजाने जाग आलेली. आवाज तर येत होता, पण कोणी दृश्यमान नव्हतं. लिहून घे, फक्त आज्ञा. मी तसाच बाजूच्या टिपॉयवरचे हाताशीचे लागले ते घेतले. लिही, पुढील आज्ञा. व माझी लेखणी माझ्या नकळत चालू लागली. जवळजवळ पहाटे 3:30 ते 4:30 लिखाण झालं. मला ग्लानी आलेली. मी तसाच झोपून गेलो. 7:30 वाजता परत भानावर आलो. या कृतीमुळे माझं सकाळचं फिरणं राहून गेलेलं. उठून बसलो. जवळच लिखाण पडलेलं. गोळा करून ठेवलं. तोंड धुतले, आवरले. चहा नाश्ता झाला. आंघोळ, देवपूजा झाली आणि मग स्वस्थ झालेलो. ह्या दिवसात साधारण माझा क्रम सहज आणि सोपा असे. पहाटे 4:45ला उठणे, त्यानंतर मग योगासनं, त्यानंतर ध्यान बैठक. 6:30 ते 7:30ला फिरून येणं, त्यानंतर आवरणं, मग नाश्ता, त्यानंतर स्नान आणि मग पूजा. ती झाली की मी माझ्या खोलीमध्ये जात असे. सर्व उपासना पूर्ण व्हायला दुपारचा 1:30 वाजलेला. आणि मग जेवण, त्यानंतर वॉशिंग मशीनचं कार्य आणि मग चहा, त्यानंतर 1 तासाने परत योगासने. 5:30ला जेवण व 6 वाजता सायंकाळी फिरायला. त्यानंतर मग कुटीत. आल्यावर घरी परत पातळ एक पोळी तूप मीठ लावलेली खाणे व 10:30ला निद्राधीन असा दिनक्रम. दुपारी मी ते एकसारखे करायला घेतले. परत 1 टाकी व्यवस्थित लिहायला घेतले गेले. जवळजवळ 17 ते 18 पानं लिखाण झालेलं. सहज, सोप्या, सरळ भाषेत उपासनेचं प्रकटन सर्वांसाठी उपलब्ध केलं गेलं. ज्ञानदेवांनी एकाच ओवीवर सांगितलं. ती ओवी म्हणजे पाहे पा ओम तत्स सत ऐसे. हे बोलणे तेथ नेतसे, जेथोनिका हे प्रकाशे दृश्य जात. अत्यंत सुसूत्रतेत सुसंबद्ध असे सांगितले गेले होते. त्यानंतर थोडी काळ स्तब्धता. मी सद्गुरूंना ते वाचून दाखवले. त्यांना ते पसंत पडले आणि मग सहजच घरी माझ्याच आवाजात कॅसेट केली. ती त्यांना ऐकवली. ती पण त्यांना आवडली आणि मग पुढील मालिकांमध्ये पहिलं पुष्प पूर्ण होऊन स्थिरावलं होतं, कारण त्याचा प्रगटनाचा काळ आलेला नव्हता. मग चित्रमालिका अंतर्विश्वाची तयार होत गेली. रेखाचित्रांची संख्या झाली 22 ते 23. त्याबरोबरच अनुभव पण शब्दांचे अंगले येऊन सरवू लागलेले. नवरात्र उपासनेतून देवतांची दर्शन, स्पर्श शब्दातून व्यक्त होऊ लागलेले, मनाला आनंद देऊ लागले. याच काळात संशोधनासाठी 2 विषय हाताळले जात होते. एक संगणक प्रणाली व दुसरं सायकलिंग. 1 ते 1.5 वर्ष अभ्यास केला गेला व या दोन्हींचे शरीरावर, मनावर अंतर्बाह्य परिणाम अभ्यासले गेले व त्याची नोंद केली गेली. चित्रमालिकेच्या पूर्णतेनंतर थोडी स्तब्धता, निशब्दता अनुभवली आणि मग हळूहळू नादांचा अनुभव सुरू झालेला होता. मला ते कळायला सुमारे 1-2 वर्षाचा कालावधी गेला. थोडा थोडा आता सराव लागलो होतो. तो प्रकार एखाद्या सांघिक वाद्यवादनासारखा असे. त्यात अनेक वाद्यांचा समावेश. अखंड नादाचा प्रवाह चालत असे. कधी पूजा करताना, कधी अंघोळ करताना. फिरायला गेल्यावर निसर्गात तो तीव्रतर जाणवायचा. चहूबाजूनी तो नाद मला घेरायचा व मी त्याच्या तावडीत बंदिस्त. कधी कपड्यांना इस्त्री करताना, कधी जेवताना, कधी बोलताना सुद्धा तो मला साधवायचा आणि मग मी त्याला सरावला गेलो व तो संगीतबद्ध करण्याचा प्रयत्न करू लागलेलो. पण त्यातील अनेक वाद्य तर मला अपरिचित. तंतुवाद्य व बासरीशी मी परिचित होतो, पण एकाच वेळी ती सर्व वाद्य कशी वाजवता येणार हा मोठा प्रश्न. बरं, दुसऱ्यांना सांगून करावं तर तेही शक्य नाही. मग सहज समोर वाद्य आलं, सिंथसायझर. माझे सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटले गेले. मग माझ्या जवळच्या काही वस्तू विकून एक छोटा सिंथ विकत घेतला. पण छोटा असल्यामुळे मला तो जमेना. परत त्याचं एक टेक्निक. मग ठरवलं की मोठा सिंथ घ्यावा.
मला आता ते व्यसनच लागलं होतं. परत काही वस्तू विकल्या गेल्या व मोठा कॅसिओ विकत घेतला. मग शिकण्याचा प्रयत्न सुरू झाला. अनेक लोकांना भेटलो, पण मी सांगे त्यावर त्यांचा विश्वासच बसत नसे. ते म्हणत, आम्ही तुम्हाला हिंदी गाणी शिकवू. मी 2 महिने प्रयत्न केला, पण त्यांचे व माझे सूर काही जुळेनात. मग पियानो शिकवणाऱ्या पुनीवाला मॅडमकडे जाऊन आलो. त्यांना मी सर्व सांगितले. त्या म्हणाल्या, हे आम्हाला तरी नवीनच आहे. आम्ही फक्त तुम्हाला वादनाचे धडे शिकवू शकतो, पण ते शिक्षण तुम्हाला लवचिक ठेवणार नाही. एवढं मात्र खरं. त्यापेक्षा तुम्हीच ते जसं जमेल तसं शिकून वाजवा. तुम्हाला काही सांगीतिक परीक्षेला बसायचं नाही, त्यामुळे तसा कोणताही नियम नाही. एखादा रेकॉर्डिंग सिक्वेन्सर असलेला कीबोर्ड घ्या, म्हणजे केव्हाही तुम्हाला तुमचे रेकॉर्डिंग त्या क्षणीच करता येईल. काही अडचण आली तर मला विचारायला आला तरी चालेल. बेस्ट ऑफ लक. परत घरी आलो. आता 24 तास त्याचेच विचार. परत काही वस्तू विकल्या व 15,000 रुपयांचा यामाहा कंपनीचा PSR 550 कीबोर्ड घेतला गेला. 16 ट्रॅक सिक्वेन्सर असलेला. आता वस्तू उपलब्ध झाली होती. व्यक्त करणं सुरू झालेलं. पहिले 1-2 महिने माहिती करून घेण्यात गेले आणि मग लीलया मी तो हाताळू लागलो व अनेक सांगीतिक रचना तयार होऊ लागल्या. कधी रात्री, कधी पहाटे, कधी दुपारी, जसा ऐके तसाच वाजवून त्यात साठवून करून ठेवू लागलो. आता बुद्धी जास्त चिकित्सक बनू लागली होती. ऐकू येणारे स्वर व कीबोर्डचे स्वर जवळजवळ सारखे असावे असे वाटल्यामुळे मी परत पैसे घालून कॉर्ग कंपनीचा ONW कीबोर्ड घेतला. मग तो विकून परत रोलँड कंपनीचा EM2000 क्रिएटिव्ह सिक्वेन्सर कीबोर्ड घेतला. त्यानंतर तो विकून ट्रायटन एली हा कीबोर्ड घेतला व मग अखंड स्वररचना चालू झाल्या. त्या नादाबरोबरच शब्दांचं सुद्धा अवतरण घडू लागलं होतं. ते पण शब्दबद्ध केलं जात होतं. कधी शब्द येत तर कधी संरचना प्रथम आणि मग शब्दरचना, अशी क्रीडा चालत असे. मी मात्र त्यात रमून जात असे. या सर्व घटनेत 2005 सालची संक्रांत आलेली. आता सर्व गोष्टींची योग्य वेळ आलेली होती. काहींनी आर्थिक मदतही केली व माझी प्रणवोपासना ही सीडीबद्ध झाली. त्यावरील रेखाचित्रसुद्धा माझंच घेतलं गेलं. त्याला सुंदरपणे आवाज माझाच दिला गेला तानपुऱ्याच्या साथीवर. एका गुरुवारी सायंकाळी सद्गुरू ज्ञाननाथजींच्या हातात सुपूर्त करून वितरणाचा मुहूर्त मी साधला. त्याचं कव्हर डिझाईन व आतील CD प्रिंटिंग डिजिटल स्ट्रॅटेजीच्या सुरेंद्र रानडे याने लीलया तयार केलं व त्यामुळे त्याचं माझं नातं एका वेगळ्या धाग्यानं बांधलं गेलं. एका मागोमागे एक अशा उरलेल्या 4 भाषेत माझ्याच आवाजात प्रणवोपासना तयार झाली. उत्कृष्ट रेकॉर्डिंगचं सर्व श्रेय माझा बालमित्र मुकुंदा फडकले. ध्वनिमुद्रणातील प्रस्थानत्रयी म्हणजे एल्कॉमचे सुदन साठे, धनंजय साठे व मुकुंदा फडकले. सर्व काम केलं गेलं. आता नवीन मालक आले होते, श्री पायगुडे. आता ते एल्कॉम स्टुडिओचे मालक बनले होते. काही कलाकृतींचे ते पण श्रवणकर्ते बनले गेले. प्रत्येकाशी नातं दृढ होत गेलं आणि मग आध्यात्मिक संगीत भाग 1 पासून आध्यात्मिक संगीत भाग 12 पर्यंत प्रकाशित झाले. सर्व काम एका अनामिक ओढीनं केलं गेलं. प्रत्येक भाग अत्यंत देखणा, आकर्षक बनत गेला. सद्गुरु कृपेनं सर्व काही घडत आहेच. तो विश्वात्मक आजही नवीन दालन उघडून देतच आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 269 पर्यंत सांगीतिक संरचना होऊन गेलेल्या. वैश्विक संगीत ऐकणं चालूच आहे. आध्यात्मिक अनुभवाच्या काव्यस्पंदांची संख्या जवळजवळ 30 पर्यंत पोहोचलेली. 2005 साल उजाडलेलं. श्री सुधीर कराडकर व श्री सुधीर रानडे यांच्या संयुक्त विद्यमानं व दर्शन टूर्स ट्रॅव्हल्सच्या मदतीनं बद्रीनाथ केदारनाथ 2 धाम यात्रेचं ठरवणं चालू झालं होतं. हरिनाथ कुटीमध्ये त्यावर अनेक चर्चा चालू होत्या. मी मात्र अलिप्त, कारण आर्थिक अडचणीमुळे जाणं शक्य नव्हतं व आंतरिक यात्रेला जावं असं प्रकर्षानं वाटत देखील नव्हतं. परंतु काही जणांनी मी या यात्रेत असावं असा विषय मांडलेला. मी त्यांना सद्यस्थिती सांगितली. त्यावर यात्रा कंपनीचे मालकांनी त्यांच्या खर्चाने मला नेण्याचे ठरले. मी त्यांना भाड्याचे पोटी 1000 रुपये दिलेले. माझं नाव यादीत दाखल झालं. यात्रेच्या तयारीला सुरुवात.
मध्ये 2 महिने अवधी, त्यामुळे बराच वेळ. यात्रा 15 दिवसांची ठरली गेली हिमालयाच्या कुशीत जाण्यासाठी. पुणे, दिल्ली, हरिद्वार, ऋषिकेश, केदारनाथ व बद्रीनारायण, परत हरिद्वार, दिल्ली, पुणे असा मार्ग ठरला गेला. कालावधी होता 15 मे 2005 ते 26 मे 2005. दिनांक 13 मे 2005 रोजी आम्ही सर्वजण योगी ज्ञाननाथजी रानडेंसमवेत, रानडे कुटुंबियांसमवेत बाबा हरिनाथजींचा जय जयकार करून रेल्वेत बसलो पुणे स्टेशनला. जवळजवळ पुणे, दिवा, डोंबिवली, बदलापूर, नेरळ सर्व साधक मिळून साधारण 150 जण होतो. दिल्लीला पोहोचून दुसऱ्या दिवशी पहाटे हरिद्वारला पोहोचलेलो. नर्मदा यात्रेनंतरची ही माझी मोठी यात्रा. प्रवासात अनेक अनुभव परत गाठीशी बांधले जातच होते, कटुगोड स्वरूपाचे. गंगा मातेच्या सूर्योदय समयी दर्शनाने मन उल्लसित झाले. दिल्लीपर्यंत चांगलेच गरम होत होते, पण हरिद्वारला गारवा सुखद असा होता. चांगल्या आश्रमात मुक्काम पडला. मग हरिद्वार दर्शनाचा कार्यक्रम ठरला. विश्रांती घेऊन आम्ही सर्वजण जेवलो व बाहेर पडलेलो. मनसा देवीचे दर्शन करून आश्रमात परत आलेलो. बरोबर होते माधव तोरगलकर, सुहास धुपकर, पद्माकर पोकळे, सोनालीताई भालेराव, सरोजताई कुलकर्णी, ज्योतिताई असे अनेक जण. चहा घेतला व सायंकालीन गंगा आरतीसाठी गंगेच्या घाटावर आलो होतो. असंख्य लोक जमलेले. आमच्या डोक्यावर केशरी रंगाच्या टोप्या, त्यामुळे सर्वांमध्ये आम्ही 150 लोक उठून दिसत होतो. अचानक चित्रीकरणाचं कार्य माझ्या अंगावर सोपवलं गेलं. सर्वांनी गंगेला अर्पण करायला सुरेख अशी सजवलेल्या फुलांच्या परड्या घेतलेल्या होत्या. गंगेची आरती सुरू झाली. गंगा मैया की जय या जय जयकाराने किनारा न्हावून निघाला. चित्रीकरणाच्या निमित्ताने गंगेनं मला आपल्या प्रवाहात सामावून घेतलं. तिचा थंडगार स्पर्श नर्मदेची आठवण देऊन गेला. आरती पूर्ण झाली. 150 फुलांच्या उंजळी गंगेच्या प्रवाहात अर्पण करण्यात आल्या. गंगेचा प्रकाशमय प्रवाहात रूपांतरण केलं होतं. त्या दृश्याने मन भावविभोर बनलेले. त्यानंतर सर्वजण मिळून 12 भेक पंथाच्या गोरक्ष आखाड्यात ज्ञाननाथजींसमवेत प्रवेश केलेला. तेथील महंतांचे दर्शन घेतले. माहिती करून दिली गेली. उत्तम सत्संगाचा लाभ झाला आणि मग गोरक्ष मंदिरात गेलो. दर्शन झाले. धुना मंदिरात जाऊन आदेश उपदेश झाला. तिथे धुनकनाथजींच्या सिद्धांचे दर्शन मला झाले. मागील बाजूस भर्तृहरिशतक कर्त्याची गुंफा दाखवली गेली. कापूर व ज्योत लावून तिथे आदेश उपदेश झाला. परत प्रसाद भोजन घेऊन आल्या मार्गे आश्रमाकडे निघालो. वाटेत चनाचोर गरम व मसाले डोसा खाल्ला, कारण भूक लागलेलीच होती. आश्रमात परत आल्यावर भोजन झाले. सर्वजण परत फिरायला बाहेर पडलेले आणि मग कुल्लडमधलं खास युपीचं दुग्धप्राशन झालं. परत आश्रमात येऊन झोपलो. सकाळी लवकर उठलेलो. अंघोळ चहा नाश्ता करून केदारनाथाकडे प्रयाण केले. हवा बदलत चाललीच होती. प्रवास सर्व डोंगर दऱ्यातून चाललेला. लांब वर बर्फाच्छादित शिखरांचं दर्शन झालं व मन उल्हसित झालं. खरंच देवभूमीच ही, त्यामुळे शांत, मन प्रसन्न करणारं वातावरण, गंगेचा अखंड वाहणारा प्रवाह, सर्व काही अलौकिक. अचानक गाडी एका घाटात नादुरुस्त झाली. त्यामुळे खोल दरीत उतरून गंगेनं आम्हाला मनसोक्त स्नान घातलं. साक्षीला माधव तोरगलकर, पद्माकर पोकळे व मूळ निसर्ग, त्याचबरोबर चांदवडकर व इतरही एव्हाना गाडीजवळ पोहोचलेले होते. अशा अनेक अनुभवांना धुमारे फुटतच होते. चित्रीकरण चालू होतं. मध्यंतरात भोजन झालं. परत प्रवास सुरू. गंगा उजव्या बाजूने साथ देत अखंड वाहत होती. वातावरण बदलत चाललेलं. एकदम अंधारून आलं. आम्ही रात्री 8:30 ते 9 वाजता रामपूर मुक्कामी पोहोचलेलो. पाऊस पडतच होता. लाईट गेलेले. भोजन मंडळी अजून आलेली नव्हती. धावपळ करत सर्वांची व्यवस्था केली. थोड्या वेळात भोजन तयारी करणारी मंडळी आलेली. गरम गरम पिठलं भात सर्वांना वाढला गेला. वातावरणातील थंडीमुळे सर्वजण प्रवासाच्या क्षीण झाल्यामुळे निद्राधीन केव्हाच झालेले. सकाळी गरम पाण्याने स्नान केले. रात्रीच्या पावसाची निशाणी पण नव्हती. निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश, ह्यात चमकणारी केदारनाथाची बर्फाच्छादित शिखरे, मन ह्या दर्शनानं मोहरून गेलं. स्पंदन प्रवाह चालू झालेला. गाडीत बसलो. चित्रीकरण चालू होतं.
केदारनाथाच्या पायथ्याशी विसावलेलो. गर्दीच गर्दी, घोडेवाले, गाडीवाले, कंडीवाले, सर्वांचे आवाज संमिश्र. सूचनाबर हुकूम, सर्वजण जय केदारनाथजी की म्हणत, कोणी घोड्यावरून, कोणी डोलीतून, कोणी पायी निघालेलो. आमचा समुदाय पायी निघालेला होता. मला सर्व चित्रीकरणात सामावून घ्यायचे होते म्हणून आमचा मेळा पायी निघाला. माधव तोरगलकर, सुहास धुपकर, मी, अनिताताई ढोरे व त्यांचे मिस्टर, सरोजताई, ज्योतिताई, सोनालीताई भालेराव, पद्माकर पोकळे, नीनाताई मोडवे, आम्ही सर्वजण पायी चालू लागलो. सर्वांचे चित्रीकरण करून घेत होतो. पुढे पुढे सर्वजण पांगले गेले. म्हणता म्हणता आम्ही जवळजवळ निम्मा रस्ता पार केला. 7 किलोमीटरचा. एकूण रस्ता 14 किलोमीटरचा. सर्वांच्या बरोबर नाश्ता दिलेला संपलेला. एव्हाना भूक लागलेली. सगळ्यांनी भरपूर खाल्ले. मी मात्र कॉफी घेतली. शिंदेताईंनी मला डिंकाचे लाडू दिले होते. ते आम्ही रस्त्यात थांबून खात होतो. त्यामुळे एक वेगळीच मजा येत होती. एक अवर्णनीय असं वातावरण होतं. परत सर्व पांगले गेलो. पुढे एकदम चढण, त्यामुळे ज्यांनी भरपूर खाल्लेलं त्यांना चालवेच ना. चालण्याचा वेग मंदावलेला. त्यांना प्रोत्साहन देत कसं तरी आम्ही सर्वजण चालवत होतो. थांबत होतो, गप्पा मारत होतो, परत चालत होतो. मध्येच मी बाजूला डोंगरावर उतरत असे व चित्रीकरण करत असे. एक स्वयंभू नाद मला ऐकू येऊ लागला होता. आता केदारनाथ 3 किलोमीटर शिल्लक राहिलेलं. आमच्या ग्रुपला श्री झेंडे, योगेश कदम, बाळू कदम, महेश कदम येऊन मिळालेले. त्यांच्या खांद्यावर पूजेच्या सामानांचं ओझं. प्रवास खडतर जाणवू लागलेला. मी मात्र सहजच चालत होतो. 1 किलोमीटर अंतरावरून केदारनाथाचं शिखर दिसलं. सर्वांना आनंद झाला. सर्वांनी जय जयकार केला. जय केदारनाथजी की. अनेक ठिकाणी बर्फ पडलेलं होतं. त्यावरून आम्ही चालत गेलो. सकाळी 7 वाजता चालायला सुरुवात केलेली. आम्ही मुक्कामी पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे 7:30 वाजलेले. थंडी मी म्हणत होती. जे अगोदर पोहोचले ते दर्शनाला जाऊन आलेले. ज्ञाननाथजींचे ब्लड प्रेशर जरा कमी झालेले, त्यामुळे ते खोलीतच होते. आम्ही चहा घेतला आणि मग गप्पा. मग जेवणं झाली. आम्ही उतरलेल्या लॉज बाहेर सर्व बाजूनी 4 फूट बर्फ पडलेलं. एकदम परत बर्फ पडायला सुरुवात झाली. आकाश निरभ्र होतं. कापसासारखे बर्फ पडू लागले. परत थांबले. येथेही लाईट गेलेले. काहींना ऑक्सिजन कमी पडू लागला. काहींचा जीव घाबरू लागला आणि मग पळापळ. ऑक्सिजन सिलेंडर आणले, ते कमी पडले. काहींनी कापूर हुंगत रात्र जागून काढली. पहाटे काहींनी 3:30लाच आंघोळी करून केदारनाथ मंदिर गाठलेले. महापूजा करून उतरायला पण सुरुवात केलेली, कारण परत वातावरण बदलत होते. ज्ञाननाथजींनी सर्वांना सूचना दिलेल्या. भराभर दर्शन करून खाली उतरा आणि ते मार्गस्थ झालेले. मी, सुधीर रानडे, माधव, सुहास, सरोजताई इत्यादींनी दादांनी सांगितल्याप्रमाणे पूजा केली. सर्वांना पुढे घातले. पूजा करून मी दुकानाजवळ उभा होतो. 3 साधू माझे जवळ आले व म्हणाले, आम्हाला तूप और पूजा का धूप चाहिए. मी त्यांना म्हणालो, मी नुकताच आदिनाथांची पूजा करून आलोय. त्यातील गोष्टी माझ्याजवळ आहेत, त्या चालतील का? ते म्हणाले, त्याच पाहिजेत, दुसरं काही नको. आणि मग त्या सर्व गोष्टी त्यांनी आपापल्या कमंडलूत स्वीकारल्या. मी त्यांना वंदन केलं. त्यांनी सस्मित आशीर्वाद दिले व जसे आले तसेच वायुवेगाने निघून गेले. त्यातील एक अतिवृद्ध होते, एक तरुण होते व एक बाल असे होते. मनोमन माझी खात्री झाली, कारण ज्ञाननाथजींनी मला सांगितले होते, ह्या यात्रेत अनेक सिद्ध भेटतील, सावध राहा. त्याची अनुभूती आली. सर्वांना गोळा करून आम्ही परतीच्या वाटेवर निघालो. परत बर्फवर्षाव सुरू झालेला. पुढचं काही दिसेना. आम्ही अंगावर बरसाती घातल्या व हळूहळू पुढे चालू लागलो. एवढ्यामध्येच नंदकुमार साळुंखे व त्यांच्या पत्नी पण बरोबर होत्या. त्यांनी मिळून त्या बर्फाचे सगळे फोटो काढले. परत थोड्याच वेळात बर्फवर्षाव थांबला. 1 किलोमीटर चालून आलो. मागे वळून पाहिलं तर सूर्यनारायणाच्या प्रकाशात आदिनाथांचं चैतन्यमय रूप प्रगट झालं. मी नतमस्तक झालो व वळून मार्गस्थ झालो. निम्म्यापर्यंत कसाबसा चाललो. पायांना भेगा पडून रक्ताळल्या होत्या. घोडा केला व मी व सुहास 5 वाजेपर्यंत परत पायथ्याशी आलो. त्या देवभूमीला अखेरचं वंदन केलं. पाऊस पडतच होता. इथून मी थंडीसाठी एक जॅकेट विकत घेतलेलं, कारण ओझं नको म्हणून मी घरून घेतलेलंच नव्हतं. परत लॉजवर आलो. रामपूरला
जेवलो व विश्रांती घेतली. उद्या परतीचा प्रवास बद्रीनारायणाकडे सुरू. ज्ञाननाथजींना सकाळची घटना निवेदन केली. ते म्हणाले, सगुण रूपांनी येऊन आदिनाथांनी आपली सेवा स्वीकारलेली आहे. आनंद आहे. स्मृतींच्या उंजळीत भरभरून अनुभव गोळा होत होते, जपले जात होते. निसर्गरम्य वातावरण चित्रीकरणाच्या कॅमेऱ्यांनी आतमध्ये बंदिस्त केलं जात होतं. माधव तोरगलकर व माझ्यामधील सख्यत्व बहरत होतं. त्याला साक्षीदार होता सुहास धुपकर. या यात्रेच्या निमित्ताने मी, माधव तोरगलकर, सुहास धुपकर, पद्माकर पोकळे, ओमकार जोशी, सुधीर कराडकर, सोनालीताई जोशी एकत्र येतच होतो. सुखसंवाद चर्चा घडत होत्या. प्रवास सुखमय आनंदी बनत होता. मध्येच ज्ञाननाथजी रानडे, सौ आईसाहेब, सुधीर रानडे, गौरव, श्रीधर, रुपाली, श्रीकांत, मनीषा वैनी यांच्या गोटात आम्ही जात होतो. गाण्याच्या भेंड्या, विनोद, नकला, हरिपाठ अशा संमिश्र वातावरण रंगत होते. आता बद्रीनारायणाच्या दिशेने रामपूरहून सगळं आवरून निघालो. परत उलट्या गतीनं प्रवास सुरू झालेला. मला सर्दी झालेली, कारण चित्रीकरण गाडीच्या दारात उभं राहून करत असे. त्यामुळे बर्फाळ वारे अंगाला झोंबत असत. चित्रीकरणाच्या नादात तिकडे लक्ष नसल्यामुळे सर्दीनं धरलेलं गेलं. मधल्या मुक्कामी सायंकाळी पोहोचलो. हॉटेल चांगलं होतं, व्यवस्था सुंदर होती. जेवण करून विश्रांती. सकाळी लवकर उठून निघालो. वातावरणात बदल झालेला. जसं जसं बद्रीनारायण जवळ येऊ लागलं तसतसे नीलवर्णी स्पंद जाणवू लागले. जागोजागी बर्फाने बैठक मारलेली. मन सारखं चित्रीकरणात गुंतलेलं. सर्व काही टिपण्यासाठी धडपड. नारायणाच्या भूमीमध्ये प्रवेश केला. बद्री विशाल की जय आरोळीने आम्ही सर्वांनी त्याला साद घातली. आमचे आवाज परत डोंगर कपारीमधून घुमले गेले व नारायणांनी त्याला प्रत्युत्तर दिलेले. आनंद वाटला. गारठा चांगला जाणवत होता. इकडे प्रवास जास्त होत असतो, पण कंटाळा मात्र येत नाही. गाड्यांमध्ये हरिपाठ भजन अखंड चालूच. मध्येच गाण्याच्या भेंड्या, नकला सगळं खेळीमेळीत सुरळीत चाललेलं. दर्शन टूर्सच्या व्यवस्थापकांनी चांगली सोय केलेली. आश्रमात उतरलो. सामान लागी लागलं. विश्रांती घेतली. जेवणं तयार झाली. बासुंदीचा बेत होता. लोकांनी जेवणाचा आनंद लुटला व बरीच जण विश्रांतीसाठी खोलीत गेलेले. काही जण बद्रीनारायणाच्या दर्शनाला व गरम कुंडावर स्नानाला गेलेले. मी दमलो असल्यामुळे विश्रांती घेतली. डोकं जाम झालेलं. कफाची पण सुरुवात. आवाज बसत चाललेला. सायंकाळी उठलो. वातावरण जरा ढगाळच होतं. बद्रीनारायण दर्शनाला निघालो. बरोबर गौरव, श्रीधर, श्रीकांत, रुपाली. स्नान करण्याचा विचार नव्हता, पण कुंडाजवळ गेलो. राहावलं नाही, स्नान करूनच बाहेर आलो. डोकं जरा हलकं झालेलं. प्रवासाचा शीण मात्र पळून गेलेला. दर्शनाला मंदिरात आलो. सर्वत्र वातावरण बद्री विशालजी की जयने दुमदुमून गेलेले. मंदिरात प्रवेश केला. दर्शनाला खूप गर्दी. उंची असल्यामुळे बाहेरूनच बद्रीनारायणाचं मुखदर्शन घेतलं. पंढरीच्या पांडुरंगाचा स्पंद जाणवला. संध्याकाळचे 7:30 वाजलेले. एका बाजूला आम्ही एकत्र आलो. श्री अनंता मधुसूदना प्रार्थना झाली. अभंग झाले. हळूहळू वातावरण बदलत होतं. स्पंद गंधित होत होतं. हे स्पंद बऱ्याच वेळेला हरिनाथ कुटीत ज्ञाननाथजींच्या समवेत अनुभवलेले होते, म्हणून परिचयाचे. आमची प्रार्थना चालूच होती. नामस्मरण चालू होते. तेवढ्यात 2 साधूंकडे माझं लक्ष गेलं. ते पण आमच्याकडे पाहतच होते. माझ्याकडे पाहून ते हसले. स्पंदांची ओळख पटली. ते प्रदक्षिणा करत होते. तेवढ्यात आमची प्रार्थना संपलेली. त्यातील एक जण डावीकडून वळाले व आम्ही जिथे उभे होतो त्या बाजूला जाऊ लागले. मी पुढे झालो. त्यांच्या हातात दक्षिणा ठेवली. त्याला भेटपूजा म्हणत. ती ठेवून चरणावर मस्तक ठेवले. माझ्या आज्ञाचक्राला त्यांच्या अंगठ्याचा स्पर्श होताच ऊर्जेनं गती घेतली. त्यांनी पाठीवर हात ठेवला, आशीर्वाद दिला आणि सुंदर हसले. सर्वांना मी सांगितले, पटापट दर्शन करा. सर्वांना दर्शन मिळाले. त्यामध्ये दिव्याचे भाई म्हात्रे, माधव तोरगलकर, श्रीकांत असे सर्वजण होते. तेवढ्यात दुसरे पण पुढे आलेले. त्यांच्याही हातात भेटपूजा दिली. चरणावर मस्तक ठेवले. त्यांचा स्पर्श निराळाच वाटला. एकदम मनस्थिती स्थिरचित्त झाली. त्यांनी डोक्यावर हात ठेवला, त्यामुळे भानावर आलो.
सतत हसत होते. अंगाने जाडजूड, अंगावर कपडा गुंडाळलेला, डोळे मात्र विलक्षण तेजयुक्त. एकदम कुटीतल्या भैरवनाथांचा फोटो समोर आला. खूण पटली. सर्वांनी दर्शन केले. सर्वजण निघाले. माझे भान मात्र प्रवाही बनले होते. मी तडक खोलीवर कसाबसा पोहोचलो. त्या दोघांची स्पंदनं अत्यंत तीव्रतर असल्यामुळे मी ग्लानीत जात होतो. लाईट गेलेलेच होते. खोलीत कुणीही नव्हतो. जाऊन मी कॉटवर पोहोचलो. काही काळ गेला असेल नसेल, एकदम वाऱ्याने दार उघडले गेले व तीच व्यक्ती मंदिरात भेटलेली एका रेड्यावर बसून आली होती. मला म्हणाली, चलो मेरे साथ. माझी श्वासाची गती तीव्र बनलेली. त्यांना प्रार्थना केली की मी सद्गुरूंबरोबर आलेलो आहे, त्यांची परवानगी घ्या, मग मी येतो. ते जोरात हसले व जसे चैतन्यातून प्रगट झाले तसेच अप्रगट झाले. मला प्रचंड थकवा आलेला. काही वेळाने सावरलो. जेवणासाठी सर्वजण वाट पाहत होते. खाली उतरलो. कसाबसा जेवलो आणि मग ज्ञाननाथजींना सर्व घटना सांगितली. ते म्हणाले, छान अनुभव आहे. हिमालयातून हे सिद्ध आपल्या कुटीत ठराविक वेळेस येत असतात. शिवरात्रीला शिवज्योत पूजेच्या वेळेस व गुरुपौर्णिमेला गुरुज्योत पूजेच्या वेळेस. छान प्रसाद मिळालाय. मग मी परत खोलीत आलेलो व झोपलो. पहाटे पहाटे ते परत आले व माझ्या सूक्ष्म देहाला घेऊन निघाले. शतधारा का काय अशी एका कमानीतून आम्ही पुढे गेलो. पुढे पुढे माझी जाणीव हरपत चालली. एकदम कोणीतरी हाका मारत होते. मी दचकून जागा झालो. पहाटेचे 5:30 वाजलेले होते. चहा कॉफी आली होती. मी 2 कप कॉफी घेतली. जरा बरे वाटले. मग नाश्ता केला व सर्वांबरोबर कपडे घेऊन गरम पाण्याच्या कुंडावर आलो. स्नान केले. तोपर्यंत ज्ञाननाथजी आलेले. गुरुजींना सांगितलेलेच होते. ते पण हजर होते. कुंडावर सुरेश भगत व केणी भाऊजी यांनी अंगावर गरम पाण्याच्या बादल्या ओतल्या. त्यामुळे सर्व अंग शेकून निघालेले. पहाटे माझे सर्व अंग थंडगार पडलेले होते. ताजातवाना झालो आणि मग छायादानाची ज्ञाननाथजींच्या समवेत पूजा झाली. दर्शनाला खूपच गर्दी, त्यामुळे मी काही रांगेत उभा राहिलो नाही. परत भूक लागली. मग कॉफी व पराठा खाल्ला. जरा बरे वाटले. खोलीवर आलो. विश्रांती घेतली. दुपारचे भोजन झाले. परत विश्रांती. माझा कॅमेरा एव्हाना बंद पडलेला. प्रयत्न केले पण चालू काही होईना. नाद सोडून दिला. संध्याकाळी सर्वजणांबरोबर व्यासगुंफा सरस्वती उगम पाहायला गेलेलो. बरोबर चांदवडकर परिवार, भाई म्हात्रे परिवार, सुरेश कदम परिवार, चंद्रकांत कदम, रमेश कदम, रवी कदम, बाळासाहेब कदम असे अनेक जण बरोबर होते. जाताना मला पहाटेचे सर्व काही आठवत होते, कारण पहाटे त्या सिद्धांनी मला याच मार्गाने नेले होते. सरस्वती उगमाजवळ आलो. उजवीकडे पहाटे दिसलेली कमान, शतधारा. थोडी चौकशी केली. यापुढे तिबेट हद्द सुरू होते हे कळालं. ही शेवटची भारताची सीमारेषा. आणि मग परत येऊन भारत की आखरी चाय की दुकानात चहा घेतलेला. बरोबर श्रीकांत व इतर होतेच. छानच वाटले. एकमेकांचे आम्ही फोटो काढले व परत आश्रमावर आलो. रात्री भजन, हरिकीर्तन, हरिपाठ झालं. दादांनी माहिती सांगितली. लाईट गेलेले. परत तोच स्पंद जाणवला. जेवण झाली. उद्या परतीच्या वाटेवर निघायचे. तयारी केली. बांधाबांध केली व निद्राधीन झालो. पहाटे लवकर उठलो. गाड्यांवरून सामान चढवले गेले. चहा नाश्ता घेतला व परत प्रवासाला सुरुवात. इथपर्यंत ते सिद्ध सातत्याने बरोबर होते त्याची जाणीव होती. ताबडतोब गेट मिळाले. कालच्याच ठिकाणी परत मुक्काम. जेवण आणि विश्रांती. संध्याकाळी ज्ञाननाथजींचे प्रवचन, भजन, हरिपाठ. काहींना इथे माळ घातली गेली आणि मग जेवण. रात्री विश्रांती. उद्यापासून हरिद्वारकडे प्रयाण सुरू. अनेक अगणित अनुभूतींचे क्षण ओंजळीत जमा झालेले. अंतर्जगतातले, बहिर्जगतातले. सर्वांना व्यवस्थित अंतरात जपून ठेवले. सकाळी चहा नाश्ता करून निघालो. मध्ये जेवण घेतले व सायंकाळी हरिद्वारला पोहोचलो. मुक्काम परत मागील धर्मशाळेतच. खरेदी झाली. 1 दिवस आम्ही सर्वजण थांबणार होतो. सद्गुरू ज्ञाननाथजींच्या कृपेने माझ्या व्यक्तित्वधारेला योगी हरिनाथ बाबांच्या चरणापाशी स्थिरावून जवळजवळ 1 तपाहून जास्त काळ झालेला. योगी हरिनाथ बाबांच्या बोधाचा, सुगंधाचा परिमळ प्रत्येकाकडे पोहोचवणारे योगी ज्ञाननाथजी आता परिपूर्णतेच्या शिखरावर आरूढ झालेले.
सर्वांच्या बरोबर मीही खरेदी केली. कफाचे प्रमाण वाढतच होते. सर्दी मला सोडत नव्हती. अँटीबायोटिक्सचा कोर्स चालू होता. आता परतीचे वेध लागलेले. पुणे सोडून जवळजवळ 10-12 का 13 दिवस झालेले. दुसऱ्या दिवशी हरिद्वारहून निघालो. देवभूमीला अखेरचे वंदन केले. गंगा मातेचे प्रेम ओंजळीतून बाटलीत घेतलेले. दुपारची गाडी होती. दिल्लीला 12:30-1ला पोहोचलो. रिझर्वेशन तयार होती. उष्मा जाणवतच होता. गाडीत बसलो. रेल्वेचा परतीचा प्रवास सुरू झालेला. दिल्ली ते पुणे असा. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी साधारण 5 ते 6च्या दरम्यान पुणे स्टेशनला उतरलो. रिक्षातून माधव तोरगलकरकडे लक्ष्मीनगरला आलो. त्याच्याकडे खिचडी खाऊन घराकडे परतलो. तारीख होती 27 मे 2005. अनेक अनुभवांची शिदोरी घेऊन मग औषधोपचार केले. कफ कमी झाला, सर्दी गेली. परत नित्यक्रम चालू झाला. चित्रीकरणाच्या सीडीज तयार झाल्या. परत तो अनुभव जागा झाला सीडी बघताना. अनेकांनी त्या घेतल्या परत परत अनुभव घेण्यासाठी. सद्गुरू ज्ञाननाथजींच्या कृपेने माझ्या व्यक्तित्वधारेला योगी हरिनाथ बाबांच्या चरणापाशी स्थिरावून जवळजवळ 1 तपाहून जास्त काळ झालेला. योगी हरिनाथ बाबांच्या बोधाचा सुगंधाचा परिमळ प्रत्येकाकडे पोहोचवणारे योगी ज्ञाननाथजी आता परिपूर्णतेच्या शिखरावर आरूढ झालेले, स्थितप्रज्ञ. काळाने सहजच साजरा केलेल्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याने त्यांना 81व्या वर्षाकडे गतिमान केलेले. त्यांचे कुटुंबीय तसेच 12 गाव, कात्रज, दिवा, डोंबिवली, बदलापूर, नेरळ इत्यादी ठिकाणाहून त्यांच्या चरणावर समर्पित झालेल्या साधकधारा, नित्यकुटीत येणारे साधकजन, नित्यनेमनामीत गणले जाणारे तोरगलकर मामी, भालेराव काकू, गोखले काकू, माधव तोरगलकर, सुहास धुपकर, पद्माकर पोकळे, श्रीचंद्रकांत शिंदे, खाडीलकरबाई, शर्माबाई, पवारबाई, कावरेबाई, धोमकर आजी, नवीनमध्ये ज्योतिताई, गीताताई, खांगटे, अण्णा तारू, पुकाळे, दत्तोबा हुले, देवळालीकर बुवा, रमाकांत देवळालीकर, गोंगलेबाई, भाऊ कुलकर्णी, रसाळ, असे अनेक अनेक. मागावून पुढे वेगाने जाणारी माझी व्यक्तित्वधारा. माऊलीच्या त्रयोदशी दर्शन सोहळ्यामुळे सहभागी होणारे साधकगण आता एकरूप झालेले. अशा अनेक अनेक धारा हरिनाथ कुटीत सामावल्या जातच आहेत. आता हरिनाथ कुटीचं संगमात रूपांतरण झालेलं. अनेक साधकांना आत्मभानाचं अवगाहन करण्यासाठी सहज सुलभ भक्तिमार्गाचा घाट घडवला गेला आहे. अनेक श्रांत येऊन अवगाहित होत आहेत, सुस्नात होत आहेत, मार्गस्थ होत आहेत. सर्वांगाने भक्तिधारा प्रवाही बनली आहे. अनेक जुन्या नव्या धारा एकरूप होत आहेत. परत आपापल्या मार्गाने अवगाहित होऊन गतिमान बनत आहेत. पंचवृक्षानंही एव्हाना आपलं व्यापक रूप आवरून घ्यायला सुरुवात केली आहे. अंगणातल्या बेलानं आपला विस्तार ऊर्ध्व बनवला आहे, निसंगत्वाचं लेणं लिहून. नवरात्रोपासना, शिवपूजा, दत्तजन्म, मारुतीजन्म, एकादशी, बाबा हरिनाथजी पुण्यतिथी उत्सव अशा अनेक साधन उत्सवांना महाउत्सवाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. साठा उत्तराची कहाणी फळत आहे, फुलत आहे, बहरत आहे. काही काळापूर्वी हरिनाथ कुटीतील ह्यातीलच एक धारा कलशात सामावला गेली व निंबाळकरवाडी गुजरवाडीच्या जवळ आश्रमीय वास्तूत सोहळायुक्त स्थिरावली गेली. चैतन्ययुक्त म्हणून चैतन्यशीला आश्रम बनले गेले. सद्गुरू योगी ज्ञाननाथजींच्या साक्षीनं अनेक उपासना, साधन सप्ताह, साधन शिबिरे फलद्रूप झाली. अनेक साधकांना एकांताचा व उपासनांचा संमिश्र सुगंध सुखावून गेला. माळ्याच्या कुशलतेनं आश्रम वृक्षाचं फोफावणं मर्यादित ठेवलं गेलं, आकारबद्ध केलं गेलं. ज्ञानदेवांच्या उत्तराभिमुख संजीवन समाधीनं मला उत्तरायणाचं चालू झालेलं अस्तित्व जाणवून दिलेलं. उत्तर रात्रीची नुकतीच सुरुवात झालेली. मंद मंद वारा माझ्या पाठीवरून उत्तरेकडे वाहू लागलेला. स्मृती जलामध्ये पाय सोडून बसलेलो. अनेक दिशेंनी गतिमान झालेले चरण समचरण बनलेले. स्मृती जलामध्ये तरंगित अनेक आठवणींच्या मासोळ्या तळव्यांना खाद्य समजून गोळा होऊ लागलेल्या. वादविवादांच्या लाटांना बाजूला सारून काळानं सद्गुरू ज्ञाननाथजींचा 2005मधील वामन द्वादशीला सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा उन्मुक्तपणे सहजतेने साजरा केलेला. सौ मनोरमाबाई रानडेंच्या पावलांनी सहस्त्रचंद्र दर्शनाकडे गती घेतलेले.
समस्त रानडे कुटुंबियांचा वंशवृक्ष वाढीला लागलेला. समस्त रानडे कुटुंबियांनी माझं मला दाखवून दिलेलं अस्तित्व, माझ्या अस्तित्वाचं होमकुंड अखंड प्रज्वलित ठेवण्याचं सार श्रेय समस्त रानडे कुटुंबियांना. ह्या मालिकेतील मेरुमणी सौ मनोरमाबाई रानडे. ज्ञाननाथजींचं अस्तित्व माळीये जेवते नेले, तेवते निवांत चिठेले, तैसे पाणीयासारखे बनलेले संजीव कसे. हे सर्व एवढ्यासाठी की या रानडे वंशवृक्षातळी मी जवळजवळ 1 तपाच्यावर स्थिरावलेलो, अनेक अनुभवांचे उन्हाचे कवडसे अंगावर झेलत हरिनाथ कुटीचं एव्हाना कदंब वृक्षात झालेलं रूपांतरण अनुभवत होतो. एव्हाना असंख्य स्मृती माझ्या चरणाजवळ जमू लागलेल्या. वाचनाच्या छंदातून व्यासंगामध्ये मला परावर्तित केलेलं आत्ताचे वैश्विक कादंबरी श्री परशुरामांच्यावरची पटेल लिखित, पर्व SL भैरप्पा लिखित, विष्णुप्रिया सुमती क्षेत्रमाडे लिखित, तसेच संत चरित्र पंचधारा लीलाताई गोळे यांच्या, जे कृष्णमूर्ती वाङ्मय, थिओसॉफिकल वाङ्मय, विमल वाणी, अशा अनेक वाङ्मयीन धारा, तशाच कथा कादंबऱ्या, महाश्वेता, राऊ, स्वामी, मैत्रेयी, उर्वशी, महाद्वार इत्यादी. शालेय जीवनापासून ते आत्तापर्यंत गुरुनाथ नाईक, सुमती क्षेत्रमाडे, शैलजा राजे, रत्नाकर मतकरी, मारुती चित्तमपल्ली, राचिम ढेरे, अरुणा ढेरे, आयन रँड, योगिनी जोगळेकर, दादा वाडेकर, KV बेलसरे, एलरॉन हबर्ड, ॲनी बेझंट, अमृतलाल नागर, रजनीश, गोयंका, शांतीलाल भंडारी, पु ल देशपांडे, श्रीमती राधा बर्निये, लेट बीटर, ब्लॅव्हटस्की अशा अनेक सर्जनशील लेखकांच्या लेखणीने माझ्या वाङ्मयीन जीवन समृद्ध केले. हळूहळू आता लाटा चरणांपासून निघून मध्यबिंदूकडे प्रवाही बनू लागलेल्या. आता पहिली लाट मध्यबिंदूत स्थिरावली, दुसऱ्या लाटेची सुरुवात झालेली. चित्रपट माध्यमानं मला समाजमनाची अनेक अंगांनी ओळख करून दिलेली. सुरुवात झालेली यौवनातून, म्हणजे विश्वविद्यालयाच्या प्रवेशापासून. सर्वांगांनी पाहिले गेले अनेक बहुभाषिक चित्रपट. इंग्रजी गन्स ऑफ नॅव्हरॉन, टॉवरिंग इन्फर्नो, मॅकनज गोल्ड, 10 कमांडमेंट्स, रिटर्न ऑफ द ड्रॅगन असे अनेक. हिंदीमधील कथा, मासूम, घरोंदा, अनकही इत्यादी. तसेच चार्ली चॅप्लिन, लॉरेल हर्डी. नवीनमधील अनाहत, दीक्षा, स्वामी विवेकानंद, आदिशंकराचार्य, सरकार, गीता इत्यादी. मराठीतील 10वी फ, वास्तुपुरुष, देवराई, शाळा, श्वास, सिंहासन, संत गाडगेबाबा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, श्रीकृष्ण असे जुने नवे बरेचसे. तसेच ॲनिमेटेड फिल्म्स, आत्ताचे वॉर ऑफ द वर्ल्ड, मॅट्रिक्स, फॉरेस्ट गंप, लॉर्ड ऑफ द रिंग्सचे सर्व भाग, क्लिओपात्रा, अलेक्झांडर, द पॅशन अशा अनेकविध चित्रपट मालिकांनी व नाटके, सूर्यास्त, घाशीराम कोतवाल इत्यादी माझे बहुश्रुततेत मोलाची भर घातली. सवंग चित्रपटांनी मला कधीच आकर्षित केले नाही. चित्रपट पाहताना माझी दृष्टी अनेक गोष्टींचा वेध मात्र घेत असे. चित्रपटाची कथा, पटकथा, चित्रीकरणाचे यांत्रिक विभाग, संगीत, शब्दरचना, संगीतकार, दिग्दर्शक, सहाय्यक, निवडलेली लोकेशन्स, लाइटिंग्स, त्यांचे अँगल्स, स्पॅनिंगचे मॅजिक, त्यामधील कलाकार, त्यांचे डिजिटलायझेशन, साऊंड टेक्निक्स, मिक्सिंग, ऑडिओ इफेक्ट्स अशा अनेक त्यांची उपांगे याचा नकळत वेध घेतला जात असे. एका कलाकृतीमागे हजारो मनांचं, दृष्टींचं संमिलीनीकरण, त्यांचं समतोलत्व अशा अनेकांच्या सहयोगातून त्या चित्रपटाची झालेली निर्मिती. आणि पुन्हा एक धाकधूक की समाज तिचं कसं स्वागत करतोय. या सर्व चिंतनातून मला अनुभवायला आलेलं की चित्रपटाचं दृकश्राव्य माध्यम समाज प्रबोधनासाठी अत्यंत उत्तम. कारण त्या चित्रपट निर्मितीचा प्रमुख हा पण समाजाचाच एक प्रतिनिधी. कला अंगभूत, त्यामुळे निर्मिती प्रगल्भयुक्त. महाभारताचं वाचन करताना मला या माध्यमाचा निर्माता कळून गेलेला. तो होता व्यासशिष्य संजय. त्यानं संपूर्ण कुरुक्षेत्राची दृश्यमालिका अंध धृतराष्ट्राला जशीच्या तशी दाखविली. त्यावेळेस चित्रपटाची सर्व अंग त्यानं एकट्यानंच वापरली, निसर्गाच्या सानिध्यानं, सहजतेनं. त्यामुळे मला असं वाटतं की चित्रपटाचा खरा उद्गाता हा व्यासशिष्य संजय. आणि मग पुढे परत ही दुसरी लाट निघाली व मध्य केंद्राला जाऊन मिळाली, एकरूप झालेली. कथा, काव्य, नाटक, विनोद, चित्रपट, बहुभाषिकतेचं लेणं लिहिलेले अशा अनेक अंगांनी जीवनकाठ समृद्ध बनत गेलेला.
अत्यंत हळुवारपणे सहजतेने तो जपला पण गेलेला. बहिर्जगतात वनसंरक्षणाचं महत्त्व वाढतच होतं, पण अंतर्विश्वामधील समृद्ध असलेलं जीवन नित्य आपलं अस्तित्व अष्टदिशेनं वाढवतच होतं. आता त्यानं वैश्विक रूप घेतलेलं, अनेक अनुभव वर्षावानं ते समृद्ध बनलेलं, सुजलाम सुफलाम झालेलं. एव्हाना पांथस्थानसाठी विश्रांतीचे स्थानात रूपांतरित झालेलं. माझ्या व्यक्तित्व प्रवाहात अनेकविध धारा समाविष्ट झालेल्या, एकरूप झालेल्या. घरातील वातावरण संस्कारमुक्ततेचा परिसस्पर्श लाभलेलं. त्यामुळे कष्टकऱ्यांच्या झोपडीपासून ते श्रीमंतांच्या भव्य प्रासादांमधून जाणं येणं झालेलं. सर्वधर्म समभावाचं बाळकडू पाजलं गेलेलं नकळत सहजतेनं. शाळेपासून ते व्यवसायापर्यंत अनेकांच्या परिवारात जाणं झालेलं. मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, मारवाडी अशा अनेकांच्या घरकुलांमध्ये सहजतेने मन रमलेलं. भुकेलेल्या हातांना धर्मांची ताटं कधी वेगळी करू शकली नाहीत. प्रेमाच्या अनमोल अस्तित्वानं धर्मभ्रष्टतेची पायरी कधी ओलांडली गेली नाही. लहानपणी व्यक्तीमधून होणाऱ्या व्यक्ततेनं मला सर्वांशी अखंड जोडून ठेवलं. स्वच्छ कटोऱ्यातील खीरखुर्मा व अंड न घालता केलेल्या केकने ख्रिसमस साजरा झालेल्या. माझ्या बाबतीत ते दिवसच असे होते की धर्मांतरांनी एकेकाला जोडण्यापेक्षा मानवामधील प्रेमाच्या रेशमी धाग्यांनी अखंड वस्त्र विणलं जात होतं. न फाटणारं, न विटणारं, चिरकाल टिकणारं. या सर्वांमुळे पुढे सर्व धर्मांचा अवलोकन केलं गेलं, अभ्यासलं गेलं, त्यामध्ये अवगाहन केलं गेलं व एक सत्व अंगी मुरलं गेलं. ते हे की पाणी सोन्याच्या भांड्यात असू दे किंवा चांदीच्या भांड्यात अथवा मातीच्या भांड्यात वा ओंजळीत, सर्वांमध्ये संजीवक तत्व सारखंच प्रवाही बनलेलं. उपकरणं अनेक पण देवत्व एक, ते म्हणजे चैतन्य. विविध धर्मांच्या कोंदणात त्या चैतन्याला बळजबरीनं बसवलं गेलं व एका धारेच्या अनेक धारा केल्या गेल्या. त्यामुळे एकसंध धारेची धारणा विखुरली गेली व आज वास्तवाला विस्तवाचं स्वरूप देऊन गेली. संस्कारमुक्त चेतनेला संस्कारयुक्त बनवलं गेलं व मानवानेच मानवाला मानवतेपासून दूर केलं. एखाद्या धडापासून क्षणात शीर वेगळं व्हावं तसं. वैश्विकतेला मठ, मंदिर, गुरुद्वारे, गिरिजाघरं, मशिदींमधून विभागलं गेलं. मुठभर धार्मिकांच्या धोरणांमुळे सुभर मात्र भरडलं गेलं. प्रत्येकाच्या अंतरातच एक आत्मघातकी स्थिरावण्याचा आता प्रयत्न करतोय. वेळीच सावध व्हायला पाहिजे आहे. अंतर्मुखतेचे वाटेवरून त्याचा शोध घ्यायला पाहिजे आहे. धर्मांच्या नावाखाली अधर्मांचं रणकंडन माजण्याआधी सावध झालं पाहिजे. मानवतेच्या वस्त्रहरणाला वस्त्र पुरवठा न करताच ही घटना परत घडणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे आहे. हे सर्व अनुभूतिगम्य झालेलं. त्यामुळे सहजतेचं, प्रेमाचं, सहृदयतेचं उन्मिलन झालेलं. अस्तित्वाता मुळाकडे प्रवाही बनलेलं. एकला चालो रे, अप्पदीपो भव आणि अजून बरचसं. हे तर निम्मच. मागील पानावरून पुढे गतिमान बनलेलं. प्रत्येकाच्या विभक्त वागण्यानं दूरदेशातून आलेल्या समुपदेशकानं आपलं स्थान महात्म्य वाढवलेलं व व्यावसायिक रूप घेतलेलं. आजा आजीचं दातृत्व वृद्धाश्रमांनी तोललेलं. वानप्रस्थाश्रम या शब्दाऐवजी आता वृद्धाश्रम हा शब्द रूढ झालेला. आत्तापर्यंत अनेकानेक लाटा केंद्रस्थानी एकरूप झालेल्या. सर्व काही शांत, निशब्द व स्तब्ध. चंद्रप्रतिबिंबानं लाटांच्या माध्यमाने अनेकत्वाचं रूप घेतलेलं, पण आता तो अखंडत्वानं एकसंध प्रतिबिंबित झालेला. मनोहारी असंख्य चांदण्यात रासक्रीडा मग्न जणू काही कृष्णरूपच. एव्हाना स्मृती मासोळ्यांना कळालेलं की हे तळवे खाद्य नसून वास्तवाचे समचरण गतिमुक्त आहेत. त्या मासोळ्यांनी परतीच्या वाटेवरून प्रवाही बनायला सुरुवात केलेली. काही क्षणातच चंद्राच्या आकाराने माझ्या समचरणांना स्पर्श केलेला व त्यातच तो लुप्त झालेला. चांदण्यांचं अस्तित्व अंतर्धान पावत चाललेलं. आभा आरक्त बनत चाललेले. पशुपक्ष्यांचा सोहम नादयुक्त बनलेला. वायू गतिमान बनलेला. सूर्योदयाच्या आरक्त रंगानं अवकाश रंगून गेलेलं. त्या केशरयुक्त प्रकाशाचा दिवटा हातात घेऊन जीवनानं मला सिंहावलोकनाच्या मार्गावर आणून सोडलेलं व तो पुढे गतिमान झालेला विश्वासाठी. या सर्व गोष्टींसाठी मला कधीच झगडा करावा लागला नाही. नियतीनं योग्य वेळेस माझ्या ओंजळीत पूर्णत्वानं हे उपादान प्रदान केलं. ओंजळीनं कधीही त्याबद्दल निषेध नोंदवला नाही. सर्व गोष्टी संपूर्णतेने, सहजतेने स्वीकारल्या गेल्या.
दशेंद्रियांची ओंजळ व सामावलेले उपादान हे एव्हाना एकरूप झालेले. देवघरातील देव समुदायाने आपापल्या रूपात परतीचा प्रवास केलेला. कारण देव, दानव व मानव यांच्यामधील वाहणाऱ्या प्राणाशी एकरूपता होत असलेली. त्यामुळे सर्वत्र तोच अनुभव. देवघरात फक्त गोरक्षनाथांचं आकृतिमय वास्तव्य. विश्वव्यापी श्रीकृष्ण देहुडा मुद्रेत, पावा ओठावर स्थिरावलेला, मंद ध्वनी अखंड प्रवाही, पादुकारूपी माऊलीचं चंदन पाखरू एव्हाना स्थिरावलेलं. कारण निरोपी आता संपलेली. ज्ञानदेवांची कुलस्वामिनी मला अकुलाचं भान देण्यासाठी 18 हातांनी युक्त वीरमुद्रेत सगुण रूपात चैतन्यमूर्तीत स्थिरावलेली. सिंहावलोकनाच्या अंतिम टप्प्यावर स्थिरावलेलो. जीवन प्रवाहाला काळाच्या ओघात अनेक प्रवाह येऊन मिसळलेले. काही ठिकाणी एकरूप भासले, काही ठिकाणी उथळ. काळाच्या आवर्तात आजीच्या चैतन्यधारेनं कधीच विठूच्या चरणावर स्वतःला वाहू दिलेलं. जन्मदात्याची चैतन्यधारा पितृलोकात स्थिरावलेली. मामा, मामी, काका, काकू, मावशी, आत्या यांचे जीवन प्रवाह उत्तरायणाच्या पायथ्याशी हळूहळू जमा होऊ लागलेले. बहीण भावंडांचे प्रवाह मधूनच खळखळत पुढे निघून गेलेले. त्यांचं संगमधारेत रूपांतरण झालेलं. स्थिरतेकडे प्रवाही. सरुध, सखे, मित्रमंडळी, सहधर्मींनी आपापले मार्ग निवडलेले, त्यात रमलेले, एकरूप झालेले. मी मात्र माझ्यातच सामावला गेलेलो. गहनतेच्या प्रगाढ दाट अशा आनंदात विरघळत चाललेलो. मातृभोजनाचा आनंद कायमचाच गवसलेला. खरंच माझ्यासारखा भाग्यवान मीच. आता ह्या जीवन कलशात अनेक धारा येऊन विसावलेल्या. कोमल आम्रपल्लवांच्या कोंदणात सद्गुरू बोधाचे श्रीफल विराजमान झालेले. नवविधा भक्तीच्या कुंकुमाने कलश सुशोभित पवित्रमय बनलेला. अनुभवांच्या दोन्ही हातांनी सहज डोक्यावर तोलला गेलेला. उजवं पाऊल पुढे पडलेलं. नवीन वैश्विक गृहप्रवेश. अवयवमानाचा दारवंठा ओलांडला गेला. बरोबर मातृसुखाचा पितृतुल्य आधार. दोघांचंही जीवन संथपणे गतिमान झालेलं व वैश्विक वास्तूत स्थिरावलेलं. माऊलीच्या शब्दात मैत्र जीवाचे बनलेलं. आत्तापर्यंत जीवनाने अनेक प्रसंग उभे केले. आनंदाचे, दुःखाचे, उपरोधाचे, अनेक. काही वेळा त्याचं प्रतिबिंब मनोडोहात ठळक होत गेलं. त्याचं अवलोकन केलं गेलं, स्वीकारले गेलं. काही ठिकाणी संदिग्ध बनलं. परत माझ्याच धक्क्यानं लाटांचं येणं जाणं सुरू झालेलं. प्रतिबिंब धुसर बनत गेलं. त्या सर्वांना एक परिमाण लाभलेलं. कधी कढत आसवांचे घोट पचवले गेले, कधी आनंदाच्या अनुभूतींच्या लक्ष दीपांनी प्रकाशोत्सव साजरा केला गेला. सगळं म्हटलं तर अद्भुत, नाहीतर सहज सरळ सूर्योदयासारखं. अनंताच्या काठावर आता शांतपणे स्थिरावलेलो आहे, उन्मुक्तपणे. म्हटलं तर रहित, म्हटलं तर सहित. दृष्टी दूरवर स्थिरावत आहे. मधूनच प्रवाहात पडलेल्या प्रतिबिंबाकडे लक्ष जात आहे. ते आता स्थिर आहे, नितळ, स्वच्छ. माझे पाय माझ्याच प्रतिबिंबाच्या पायाशी जोडलेले आहेत. हेच वास्तवाचं दर्शन, हाच जीवन साक्षात्कार. आनंद उर्मीमध्ये नित्य अवगाहन चालू आहे. हळूच प्रवाहातलं जळ ओंजळीत सामावत आहे. थेंबाथेंबांनी परत प्रवाहात सामावलं जात आहे. प्रवाहाशी एकरूप बनत आहे. चैतन्य डोहाच्या काठावर गुडघ्यांवरती नतमस्तक झालेलो. डोहावर आकार रूपांचं आवरण. बोधरूपी दोन्ही हातांनी ते आवरण बाजूला सारलं गेलं. चैतन्याच्या प्रकाशानं विश्व उजळून निघालं. चैतन्य बोधरूपी ओंजळीत सामावलं गेलं आणि अंतर्बाह्य उजळून निघालो, तेजाळलो गेलो. सर्वत्र मीच भरून राहिलेला तृप्त भाव सर्वत्र प्रवाही बनलेला. ज्ञानरायांची चैतन्य ओवी नकळत ओठावर आली. एवं गुरुक्रमे जे लाधले, समाधी धन जे आपुले, ते बांधवनी दिधले गोसावी मज. आता साधना सहजतेत परावर्तित झालेली. अपकार व उपकारांची टरफल गळून पडलेली. अनेकांच्या हातांनी मला घडवलं गेलं आहे. त्या सर्वांना अनामिक राहणं पसंत आहे, म्हणून त्यांचा नामोल्लेख नाही. तेच माझे सगळे सोयरे संबंधी बनलेले आहेत. अनेकत्वातून तोच मला साद घालतो आहे, माझ्याशी संवाद साधतो आहे, वेळीच मला सावरतो पण आहे. माऊलीच्या अंगा खांद्यावर वाढल्यामुळे तिचेच शब्द ओठावर येत आहेत. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिताची बहरू कळियासी आला.
44 संपवून 45व्या वर्षात पदार्पण शरीराचं झालेलं. संक्रमण चालूच. सोमसूत्री प्रदक्षिणा. निम्म झालं. आता उत्तरायणाकडे प्रवाही बनलेलो. माऊलीने लावलेल्या मोगऱ्याच्या वेलाला आता भरपूर फुलं येत आहेत. मी त्या वेलाखालीच ठाण मांडून बसलेलो आहे, ओंजळ पसरून. माझ्या ओंजळीत आपोआप कळ्या फुलून पडत आहेत. मी त्यांची सुंदर गुंफण विणीत आहे. आकाराबरोबर नाद व सुगंधाला शब्दबद्ध करण्याचे कार्य अविरत चालू आहे, सहज निखळतेनं. मुखातून अचानक शब्द बाहेर येत आहेत. फेर धरला जात आहे. एक एक चरण तालबद्ध होतो आहे, प्रगटतो आहे, गतिमान होतो आहे. अनादि मी, अनंत मी, व्याप्त मी, अलिप्त मी, विश्वाच्या आरंभी, जगताच्या प्रारंभी, बिंदू बनूनी सिंधू ठाई, स्वसंवेद्य स्वरूपी राही. जागवितो जगतामी, चेतवितो वनितामी, रूपाला व्यापुनी, अरूपाला स्थापुनी, अमूर्ताला मूर्ती ठाई, प्रगटवुनी सवे पाही. अशा अवस्थेत आता माझी कालक्रमणा चालू आहे. संथ स्थिर. आज सोमवार, दिनांक 20 फेब्रुवारी 2006 साल. योगायोगानं गजानन महाराज प्रगट दिन, माघ वद्य सप्तमीच. येथेच प्रक्षालनाची इतिक्षम. हे तुमच्याच प्रतिध्वनीचं छोटंसं प्रकटन. पाहिलं ना, आपण सर्वजण कसे मंत्रमुग्ध झालो होतो. तुमच्यातलाच मी पण, वेगळा मानूच नका. जीवनानं माझ्या बोटाला धरून गमभन शिकवलं. लेखणी व कागदाचा संयोग घडवून आणला व पाहता पाहता तुम्हा आम्हासमोर बिंदूचा सागर बनला गेला. आपल्या सर्वांना अवगाहनासाठी. अनुभवांच्या शिंपल्यात स्वातीचा अनुभूतीचा थेंब पडता क्षणीच तळाला स्थिरावून जपण्यासाठी. हां, आता उचला ती लेखणी आणि करा सुरुवात. कशाची वाट पाहताय? अंतस्थली पडलेल्या शिंपल्यात एव्हानं मोती तयार झालेले आहेत. त्यांची मौक्तिक माला ओवायला घ्या, शब्दरूपानं, स्वतःसाठी. झाली ना सुरुवात? छान. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती.